नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत 691 कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी 430 कामे पूर्ण झाली असून 261 कामे अपूर्ण आहेत. जलजीवनच्या कामावर 358 कोटी रुपयांचा खर्च झाला असून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आणखी 264 कोटी रुपयांची गरज भासणार आहे, असं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं. पाणीपुरवठा योजनेत जवळपास 49 कामांची प्रगती 50% आत आहे. जिल्ह्यात एकूण 167 कंत्राटदार असून त्यापैकी विहित मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या 147 कंत्राटदारांना दंड आकारण्यात आला असून त्यांच्याकडून 1.67 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती देखील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. परभणी जिल्ह्यात 691 कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी 430 कामे पूर्ण झाली आहेत. 358 कोटी रुपयाचा निधी खर्च झाला आहे. उर्वरित योजना पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन स्तरावर कोणती उपाययोजना करणार आहेत, अशी विचारणा आमदार राजेश विटेकर यांनी केली होती. या संदर्भात उर्वरित योजना पूर्ण करण्यासाठी 264 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारच्या हिश्श्याची रक्कम मिळविण्यासाठी अर्थमंत्री केंद्र सरकार यांनी अतिरिक्त नियत व्यय वाढवून देण्याची प्रक्रिया सुरू केली असून राज्य सरकारच्या हिश्श्याची रक्कम येत्या अर्थसंकल्पात मंजूर होताच उर्वरित निधी वर्ग करण्यात येईल, असंही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. रस्त्यावर चालणाऱ्या खाजगी तसेच मालवाहतूक आणि प्रवासी बस आदी वाहनावर आकारण्यात येणाऱ्या ई-चालन विरोधात गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी वाहनधारक आणि वाहतूक संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात खाजगी बसेस जाम करून ई-चलनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं. या अनुषंगानं संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. इतर राज्यांमध्ये 25 ते 50% रक्कम स्वीकारून ई-चलन प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. मात्र महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून समिती नेमण्याच्या नावाखाली शासनाकडून वेळ काढून धोरण अवलंबिले जात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. यावेळी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी संभानाथ काळे, महेश भुतला, केशव पिंगळे, ज्ञानराज खटिंग, सुयोग आंबिलवादे, गिरीराज भगत, एकनाथ कदम, गौतम क्षीरसागर, सय्यद शेख लतीफ आदींसह विविध गाडी मालक, चालक आणि वाहनधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मेरा युवा भारत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, खेलो इंडिया सेंटर तसेच जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त खेलो इंडिया अंतर्गत अस्मिता लीग मुली आणि महिलांसाठी धावण्याच्या स्पर्धेचं जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आलं आहे. मुली आणि महिलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 13 वर्षावरील मुली, 13 ते 18 वर्ष वयोगटातील मुली तसेच 18 वर्षावरील मुली आणि महिलांसाठी वेगवेगळ्या गटामध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर धावण्याच्या स्पर्धांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त मुली आणि महिलांनी स्पर्धेत सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी गीता साखरे यांनी केलं आहे. नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी रणजित काकडे, कैलास टेहेरे, यमनाजी भालशंकर, चेतन मुक्तावार यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी गीता साखरे यांनी केलं आहे. राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेनं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या महत्त्वाकांक्षी माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात लोकसहभागावर आधारित माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही राज्यव्यापी चळवळ 1 एप्रिल ते 31 मार्च या काळात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगानं मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषद येथे व्हिडिओ कॉन्फरन्स सभागृहात सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांची बैठक घेऊन अभियानाची दिशा ठरविण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन समृद्धी दिवाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत केशव गडापोट, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके, गटविकास अधिकारी माया वानखेडे, अनिल मुंढे, प्रफुल्ल तोटेवाड,
सुरेश कांबळे, कार्यकारी अभियंता नरवाडे यांच्यासह सर्व विस्तार अधिकारी तसेच जिल्ह्यातील ग्रामसेवक ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.